शांती. प्रभू श्री ख्रिस्ताच्या पवित्र आणि गोड नावामध्ये मी तुम्हाला अभिवादन करतो, शालोम म्हणतो आणि विशेष रीतीनं पुन्हा एक वार परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. त्याने ही जी सुवर्ण संधी दिली. पुन्हा एक वार मी तुम्हाला सर्वांचे आभार मानतो. ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांच्याबद्दल त्यांचे आभार, आणि ज्यांनी अजून केले ते सबस्क्राईब करा अशी विनंती करतो. त्याचप्रमाणे इतरांनाही सांगा आणि त्यांच्या आशीर्वादाला कारणीभूत व्हा. प्रेज लॉर्ड. तर प्रियानो, आज विशेष रीतीनं मी देवाची स्तुती करतो. जो देवानं आज जो वचन माझ्या मनामध्ये अंतकरणामध्ये घातलं आहे आणि ते वचन आज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची कृपा पुरवली, त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देतो. प्रिय देवाच्या लेकरांनो, गेल्या काही दिवसांपासून आपण हे पाहत आहोत की माइंडसेट किंवा माणसाची मानसिकता किंवा विचारसरणी ह्याच्यावरती आपण पाहत आहोत. आणि त्याच्याच दृष्टीने त्याच धर्तीवरती आज आणखीन एका वडिलांची कथा तुम्हाला सांगावीस असं मला वाटतं. पवित्रशास्त्रातून ही कथा नाही, घडलेली गोष्ट आहे. प्रभू श्री ख्रिस्त, त्याचे शिष्य आणि हा वडील पिता ह्यांच्यामध्ये घडलेली ही गोष्ट आहे. त्याच्यावरती आपण आज मनन करणार आहोत आणि त्याच्याद्वारे आपल्याला आज काय पाहायला मिळतं, शिकायला मिळतं ते पाहूया आणि ते आपण आपल्या कृतीत आणायचा आपण काय करूया, प्रयत्न करूया. प्रभू आपल्याला निश्चितच त्याविषयी कृपा देईल असा माझा विश्वास आहे. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मला हे चांगलं माहीत आहे, एक मूक आणि बधीर असा आत्मा लागलेला मुलगा होता आणि त्याचे वडील. आणि आपल्याला चांगलं माहीत आहे की त्या दिवसांमध्ये मूकबधीर बरे झालेले किंवा त्याच्यासाठी काही ट्रीटमेंट आहे असं नव्हतं. तर हा जो मुलगा आहे तो लहानपणापासून तो मूक आणि बधीर होता, तसा वाढत होता. आणि एवढंच नाही, पण आता नंतर त्याच्यामध्ये झालेले जे आणखीन जी वाढ होती ती कोणती होती की त्याला फेफरे यायला लागले. आणि फेफरे येत असताना तो काय व्हायचा, पाण्यामध्ये नाहीतर अग्नीत पडायचा. आणि अशा तऱ्हेनं आणि त्याच्या वडिलांनी जे कन्फेशन जे सांगितलं त्याच्यात तो हेच सांगतोय की हा मूकबधीर दुरात्मा यायला लागलेला आहे आणि तो याला काय करतो, आता त्रास देतो. कसा त्रास देतो, त्याला जे फेफरे येतात की त्याच्यामुळे तो काय होतो, बऱ्याच वेळा पाण्यात पडतो किंवा अग्नीत पडतो की ज्याद्वारे सैतान त्याला काय करत आहे, मारू इच्छित आहे. आणि ह्या वडिलांची जर मानसिकता किंवा माइंडसेट जर आपण पाहिला तर त्यांना माहीत होतं की ह्याच्यावरती काही इलाज नाही, माझा मुलगा हा जन्मला आणि असाच जाणार ना, आता सैतान तर तो फारच त्याची तीव्रता वाढलेली आहे आणि कधी येतो जाईल अशा प्रकारे अशा ह्या मनस्थितीमध्ये तो वडील होता. पण ह्याच दिवसांमध्ये त्याला काय मिळत होतं की आजूबाजूला जी खुशबूज, आजूबाजूला जी चाललेली मोठी जी चर्चा होती आणि ती दुसरी तिसरी काही नसून तर प्रभू श्री ख्रिस्ताविषयीची चर्चा होती. सर्वत्र लोक प्रभू श्री ख्रिस्त नासर येशू आहे की जो सर्व आजार बरे भूतकेतांची ज्यांच्यावरती विद्या झालेल्या अशा लोकांना तो त्याच्यातून मुक्त करतो आणलं. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अशा साक्षी तो ऐकत होता. आणि मग असं हे ऐकत असताना आणि कदाचित मला तर वाटतं की कदाचित त्याने एखाद दुसरा चमत्कार पाहिला सुद्धा असेल, पण ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या कानावरती पडत असताना, त्या मुलाची काळजी घेत असताना कानावर पडत असताना ज्या वडिलांच्या मनामध्ये कसल्याही प्रकारची आशा नव्हती, कसल्याही प्रकारची खात्री नव्हती, हमी नव्हती की त्याचा मुलगा बरा होईल असे. परंतु ह्या ज्या साक्षी ऐकल्यानंतर त्याच्या मनामध्ये एक आशेचं किरण उगवलं. एवढंच नाही तर तो कालांतरानं असं होत गेलं की तो एवढाही होऊन गेला की त्याची खात्री झाली की जर मी माझ्या मुलाला प्रभू ख्रिस्ताकडे घेऊन गेलो तर माझा मुलगा निश्चितच बरा होईल आणि त्याचं ह्या दुरात्म्यापासून तो मुक्त होईल आणि तो एक चांगला नॉर्मल आणि एकदा तो अगदी बरा होईल असं त्यांची खात्री झाली. आणि ह्या खात्रीने ह्या आता तो त्याचा माइंडसेट, आता आपण पहिली गोष्ट पाहतो की त्याचा माइंडसेट कसा होता की माझ्या मुलासाठी काही एक आशा नाही आहे, तो जन्मला असा मूकबधीर असाच तो बनून जाणार. आता तर सैतानाचे अटॅक, सैतानाचा हल्ले त्याच्यावर जास्त होत आहेत, तो कधीही काय होईल, मरून जाईल. ह्या मनस्थितीचा, ह्या माइंडसेटचा हा बाप होता. परंतु साक्षी ऐकल्यामुळं त्याच्या मनामध्ये काय झालेला आहे, एक विश्वास निर्माण झालेला आहे. त्याच्या मनामध्ये त्याचा माइंडसेट हळूहळू बदलत जाऊन तो असा झाला की आता त्याला वाटलं की माझ्या मुलाला काय आहे, आशा आहे आणि जर मी त्या माझ्या मुलाला प्रभू श्री ख्रिस्ताकडे घेऊन गेलो तर तो निश्चितच बरा होईल. अशा प्रकारची खात्री हमी त्याच्या मनामध्ये आली. आणि मग तो काय करतो की प्रभू श्री ख्रिस्ताकडे आपल्या मुलाला घेऊन येतो. आणि मुलाला घेऊन आल्यानंतर त्यावेळेस त्या घटकेला प्रभू श्री ख्रिस्त त्या ठिकाणी नव्हता आणि त्या ठिकाणी त्याचे शिष्य होते आणि त्यांच्याकडे त्याने घेऊन गेला आणि त्यांनी त्या शिष्याने त्याला काढायचा प्रयत्न केला, परंतु तो काय झाला नाही, मुक्त झाला नाही. आणि मग आणि असं झाल्यानंतर आणखीन त्याची निराशा वाढली. त्याला थोडी आशा होती पण ती पण आशा निघून गेली. आणि या ठिकाणी काय झालं, त्याला मोठी निराशा त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि काय राहिलं, आणि अशा ह्या परिस्थितीत असताना तो थोड्या वेळानं प्रभू श्री ख्रिस्त आणि नंतर काय घडतं ते आपल्याला माहीत आहे. तर प्रियानो, ज्यावेळेस प्रभू श्री ख्रिस्त येतो त्यावेळेस तो त्याला विचारल्यानंतर प्रभू श्री ख्रिस्त त्याला उत्तर देतो. आणि ते वचन आपण वाचूया. मार्क सुसमाचाराचा 9 अध्याय आणि 23 वचन. मार्क 9:23. येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. आपण प्रार्थना करूया.
सर्वसमर्थ सत्ताधारी प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती सवय करतो. आज विषय तुझ्या प्रिय लेकरांच्या बद्दल धन्यवाद देतो, तुझ्या वचनाबद्दल धन्यवाद देतो आणि आज या वेळेबद्दल आणि माझ्या जीवनाबद्दल तुला धन्यवाद देतो. प्रभू तुझं वचन दुधारी तलवार आमच्यावरती चालू राजा. प्रभू आज तुझं मनगत आम्हाला प्रगट कर आणि प्रभू आम्हाला ते तुझं वचन समजून ते कृतीत आणण्यासाठी लागणारी कृपा करो अशी प्रार्थना आणि विनंती करतो. आणि ख्रिस्ता तुझ्या नावाचं गौरव करून घे. माझ्या तोंडचे शब्द आणि आम्ही सर्वांच्या मनचे विचार तुला मांडा असू देत. येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून एक पित्या, आमेन. तर आता जे आपण वचन पाहिलं या ठिकाणी काय प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस, विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. आज प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताचं अभिवचन तुम्हाला सांगावं असं हे अभिवचन आहे. जर तू विश्वास धरशील, विश्वास बाळगण्याला शक्य आहे. आणि आज तुम्हाला हे अभिवचन आहे, जर तुम्ही विश्वास धरला तर तुम्हाला सर्व काही शक्य आहे. जर तुम्ही विश्वास धरला, प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास धरला तर तुम्हाला सर्व काही शक्य आहे. आज असं प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आज म्हणत आहे. आज या प्रॉमिसचा, आज या अभिवचनाचा स्वीकार करा, प्रियानो विश्वास धरा, म्हणजे तुम्हाला सर्व काही शक्य आहे. हे प्रभू येशूचं वचन आहे. आज या ठिकाणी प्रियानो मला तुम्हाला सांगावं असं वाटतं, या ठिकाणी ह्या बापाची असणारी मनस्थिती थोडक्यात मी तुम्हाला सांगितली. पण ही जी मनस्थिती बापाची झालेली होती आणि त्या मनस्थितीमध्ये जो विश्वास आशेचं किरण निर्माण झालं, त्याच्यानंतर त्याची खात्री झाली आणि त्या खात्रीपोटी तो काय झाला, आपल्या मुलाला काय करून आला, येशू ख्रिस्ताकडे घेऊन आला. पण त्यावर नेमका त्यावेळेसच प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी नव्हता. आणि आपण पाहतो की येशू ख्रिस्ताच्या शिष्याने काय केलेलं आहे, त्या भूताला त्या सैतानाला घालवायचा प्रयत्न केला, परंतु तो काय झालाय, ते भूत किंवा ते सैतान निघाला नाही. आणि या ठिकाणी आपण पाहतो की ह्या शिष्याला काय झालेलं आहे, मोठं अपयश आलेलं आहे आज. आणि हे शिष्य काय आहेत, असे नव्हते की हे शिष्य असे आहेत शिष्य की ज्यांना अनुभव नव्हता असं नाही. ह्याच शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्तानं बोलावून त्यांना काय केलेला होता, अधिकार दिलेला होता, सुवार्ता सांगण्याचा, रोग बरे करण्याचा, भूतग्रस्तांना पीडितांना मुक्त करण्याचा, कुष्ठरोग्यांना बरं करण्याचा, हे सर्व अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना दिलेले होते. आणि एवढंच नाही, ह्या सर्व अधिकारांचा त्यांनी उपयोग केलेला होता, वापर केलेला होता आणि त्याप्रमाणे ते घडत होतं. हे सर्व आपल्याला माहिती आहे. असे हे अनुभवी शिष्य होते, ज्यांना अधिकार होता, त्यांनी अनेक अधिकाराचा वापर केला होता. अशा प्रकारचे अनुभवी शिष्य असताना या ठिकाणी काय झालेलं आहे, त्यांना मोठं अपयश आलेलं आहे. या ठिकाणी त्यांना काय झालं आहे, मोठं अपयश आलेलं आहे. मग तसं जर बघायला गेलं तर ह्या शिष्यांच्या विषयी बोलत असताना मला आणखीन एक वचन वाचावं असं वाटतं. लूक सुवर्तमानाचा 10वा अध्याय आणि 17 वचन, लूक 10:17. नंतर ते 72 जण आनंदाने परत येऊन म्हणाले, प्रभूजी आपल्या नावाने भूते देखील आम्हाला वश होतात. असं हे 72 शिष्यांनी दिलेलं आहे. त्याच्या अगोदर 12 जणांना हे अधिकार दिलेले होते. तर असं असताना म्हणजे त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला असता, पण या ठिकाणी त्यांना काय झालेलं आहे, एक मोठा अपयश आलेलं आहे आणि त्यामुळं एक वेगळं वातावरण त्या ठिकाणी तयार झालं. शिष्यांना आलेल्या अपयशामुळं या ठिकाणी मोठं वेगळं वातावरण झालं. आता ह्या वडिलांची मनस्थिती जर पाहिली, पहिली मनस्थिती काय होती की त्याच्या मुलासाठी कोणत्याही प्रकारची आशा नाही, जसा जन्मला मुकबधीर तसाच तो मरणार, ही अशी मनस्थिती होती. पण येशू ख्रिस्ताविषयीच्या साक्ष ऐकल्यानंतर त्याची मनस्थिती, त्याचा माइंडसेट बदलला आणि त्याच्या मनामध्ये आशेचं किरण जागवून आता तो आशेचं किरण ह्याच्यात परिवर्तन झालं की त्याची खात्री झाली, विश्वास झाला आणि खात्री झाली की मी जर माझ्या मुलाला येशू ख्रिस्ताकडे घेऊन गेलो तर तो निश्चितच बरा होईल, ही त्याची खात्री झाली. आणि म्हणूनच तो या ठिकाणी घेऊन आला. आणि या ठिकाणी घेऊन आल्यानंतर ते काय झालं, प्रभू येशू ख्रिस्त नेमका त्यावेळेस नव्हता आणि हे त्याचे शिष्य होते आणि त्यांना हे या ठिकाणी काय झालेलं आहे, अपयश आलेलं आहे. मग आता त्याचा विश्वास, त्याची खात्री नव्हती, त्याला काय आशा नव्हती, त्याच्या मनामध्ये आशा निर्माण झाली, खात्री झाली आणि तो आला. आणि या ठिकाणी त्याचं काय झालं, त्याचा अटर डिसअपॉइंटमेंट, त्याला एक मोठं प्रकारचं धक्का बसला आणि त्या ठिकाणी त्याला काय झालं, निराश झालेला आहे. तो खूप निराश झाला. त्याला जे काही त्याची आशा होती ती निघून गेलेली आहे. आणि अशा ह्या मनस्थितीमध्ये आता हा डिलेमामध्ये आहे. तो एक प्रकारच्या डिलेमामध्ये काय आहे किंवा नाही, आहे किंवा नाही, त्याची एक आशा होती ती गेली. अशा ह्या द्विधा मनस्थितीत असणारा हा बाप आज त्याच्याविषयी आपण पाहत आहोत. आणि मग थोड्या वेळाने काय झालं, प्रभू येशू आल्यानंतर मग आपण ते 23 वचन वाचलं ते आपण पाहिलं. पण एक आणखीन एकीच्या बरोबर मला तुम्हाला सांगायची गोष्ट अशी वाटते की प्रियानो, डोंगरा आणि हे जे शिष्य आणि हे सगळे होते हे डोंगराच्या पायथ्याला होते आणि त्या ठिकाणी तो काय झालेला आहे, काय त्या पैथ्याला काय झालेलं आहे, ह्या शिष्याला मोठं अपयश आलेलं आहे. पण त्याच वेळेस त्या डोंगरावरती काय चालू होतं हे तुम्हाला माहिती आहे का, तर प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या 3 शिष्यांना बरोबर घेऊन गेला होता. ते कोणते शिष्य होते, तर ते 3 शिष्य म्हणजे पेत्र, योहान, याकोब यांना प्रभू येशू ख्रिस्त घेऊन काय झाला, डोंगरावरती गेला.
आणि डोंगरावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी काय झालेलं आहे, प्रभू श्री ख्रिस्त ते डोंगरावर गेल्यानंतर प्रभू श्री ख्रिस्त काय झालेलं आहे, रूपांतर झालेलं आहे. आणि एवढंच नाही तर त्याच्यात आणखीन कहर म्हणजे काय, हे त्यांच्या डोळ्यासमोर घडत होतं. हा त्यांच्याबरोबर चालत डोंगरावरती गेला आणि त्यांच्या डोळ्यासमोर प्रभू श्री ख्रिस्त काय झालं, रूपांतर झालं. आणि ते झाल्यानंतर त्यांना आणखीन दुसरं एक मोठं दृश्य पाहायला मिळतं की त्या ठिकाणी अकस्मात काय झालेलं आहे, एलिया आणि मोशे त्या ठिकाणी अवतरलेले आहेत आणि ते त्या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रभू श्री ख्रिस्ताबरोबर ते बोलत आहेत. आणि हे दृश्य सगळं डोळे म्हणजे मला तर असं वाटतं की ते पेत्राचे आणि हे पेत्र, याकोब, योहान त्यांचे तर डोळे तर असं बाहेर आले असते, बाहेर पडले असते, असे आव असून ते बघत होते आणि त्यांना हे सगळं पाहायला मिळालं. आणि एवढं आणखी दुसरी एक महत्त्वाची विषय, त्याने मोशेला आणि एलियाला ओळखलं, हे हा मोशे हा एलिया असं त्यांनी ओळखलं. आणि मग पेत्र एकदम अचानक काय म्हणतोय, प्रभूजी आपण इथंच राहूया आणि मी तुमच्यासाठी काय करूया, एक तंबू बांधे, 3 तंबू बांधे, तुम्हाला तिघांना 3 तंबू होतील आणि की ज्यामुळे तुम्ही त्या तंबूत आपण या ठिकाणीच राहूया, इथून जायला नको, अशा प्रकारचं अभिप्राय या ठिकाणी कोण देत आहे, पेत्र देत आहे. पण असं त्यावेळेस तो म्हणत असतानाच त्या ठिकाणी काय झालं, देवाने काय केलं, मेघ पाठवला. देवाने त्या ठिकाणी मेघ पाठवला आणि त्या मेघाच्या छायेखाली हे तिघजण राहिले. पेत्राला वाटलं ते आपण काहीतरी करावं, परंतु परमेश्वरानं, स्वर्गीय पित्यानं मेघ पाठवून त्याच्यावरती तो काय केलं, त्याने त्याची सावली केली आणि त्या सावलीमध्ये हे काय झालेलं आहे, तिघजण राहिलेले आहेत आणि ते बोलत आहेत. आणि या ठिकाणी हे तिघजण आव असून डोळे बडबडीत करून त्या ठिकाणी ते बघत आहेत. तर प्रियानो, आणि त्यांचं संभाषण झाल्यानंतर पुन्हा मग ते मोशे आणि एलिया गेल्यानंतर पुन्हा प्रभू श्री ख्रिस्त त्यांच्यावर खाली येतो, त्यांचं संभाषण होतं. एनिवे, तर मला काय या ठिकाणी मला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जुन्या करारातला एक प्रसंग माझ्यासमोर येतो, मला आठवण होते. आणि तो कोणता आहे, अशाच प्रकारची गोष्ट आपण पाहतो निर्गमाचं पुस्तक 19 अध्याय आणि 9व्या वचनामध्ये आपण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की परमेश्वर काय म्हणते, निर्गम 19:9 मध्ये, मग परमेश्वर मोशेला म्हणला, पहा मी दाट ढगातून तुझ्याकडे येतो, ते ह्या हेतूने की मी तुझ्याशी बोलत असताना लोकांनी ऐकावे आणि तुझ्यावरही नेहमी विश्वास ठेवावा. तर या ठिकाणी परमेश्वर मोशेला म्हणतो, मी ढगातून तुला भेट देईन. आणि आपल्याला माहिती आहे की परमेश्वरानं मोशेला ढगातून भेट दिली, त्याच्याशी तो बोलत होता, लोकांनी पाहिलं, लोकांनी ऐकलं. आणि एवढंच नाही, जर आपण निर्गम 20 ते 30 ह्या अध्यायापर्यंत जर पाहिलं तर ह्या अध्यायांमध्ये आपण पाहतो की मोशे देवाबरोबर त्या डोंगरावरती होता आणि परमेश्वर त्याच्याशी बोलत होता. आणि परमेश्वराने त्या ठिकाणी काय केलेलं आहे, मोशेला काय केलेलं आहे, 10 आज्ञा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. नव्या करारामध्ये 2 ठिकाणी आपण पाहतो स्वर्गातून झालेली वाणी, हे 9वा अध्याय मार्क 9:7 मध्ये आपण पाहतो. या ठिकाणी काय झालं, तेव्हा मेघ आला व त्याने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून अशी वाणी झाली की हा माझा प्रियपुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका. हे कुणासाठी होतं, तर ह्या तिघांच्यासाठी होतं, पेत्र, योहान आणि याकोब ह्या शिष्यांच्यासाठी होतं. आज प्रियानो, परमेश्वर तुम्हाला आणि मला ते म्हणत आहे, प्रभू श्री ख्रिस्त हा त्याचा परमप्रिय पुत्र आहे आणि त्याचं तुम्ही ऐका, असं हा तुम्हाला आणि मला आज प्रभू सांगत आहे. हे दुसऱ्या वेळेस घडलं. आणि त्याच्या अगोदर आणखीन एकदा स्वर्गातून वाणी झाली आणि ती वाणी लोकांच्या बरोबर बोलली. आणि ते जर आपण पाहायला गेलो तर मार्क शुभवर्तमानाचा 1 अध्याय आणि 11 वचन, मार्क 1:11, त्या ठिकाणी काय आहे, तेव्हा आकाशातून अशी वाणी झाली की तू माझा पुत्र, मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे, या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्ताचा ज्यावेळेस योहानानं बाप्तिस्मा केला आणि ज्यावेळेस प्रभू श्री ख्रिस्त पाण्यातून वरती आला, त्यावेळेस काय झालं, आकाशातून वाणी झाली, कबुतरासारखा पवित्र आत्मा त्याच्यावरती आला. तू माझा पुत्र, मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. म्हणजे या ठिकाणी तो प्रभू श्री ख्रिस्ताला सांगत आहे. प्रभू श्री ख्रिस्ताला म्हणत आहे, तू माझा पुत्र आहेस, तू माझा पुत्र आहेस, तू मला परमप्रिय आहेस आणि तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. ह्या 3 साक्षी या ठिकाणी मोठ्या स्वतः परमेश्वर आपल्या पुत्राविषयी देतात. तू माझा पुत्र आहेस, तू मला परमप्रिय आहेस आणि तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. प्रियानो, ही जी महत्वाची गोष्ट आहे, ही देवानं पित्यानं आपल्या पुत्राविषयी दिलेली काय आहे, साक्ष आहे. आणि 9वा अध्याय 7व्या वचनामध्ये आपण पाहतो, देवानं आपल्या पित्याविषयी, आपल्या पुत्राविषयी लोकांना दिलेली आज्ञा आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी पिता आपल्या पुत्राविषयी या ठिकाणी करताय, साक्ष देत आहे. आणि ही जी साक्षी आहे, मार्क 1:11 मध्ये दिलेली जी साक्ष आहे, त्या ठिकाणी आपण जर पाहिलं, ही साक्ष परमेश्वरानं कधी दिली, देवपिताने कधी दिली. आता तुम्हाला मला चांगलं माहिती आहे, प्रभू श्री ख्रिस्तानं एवढे चमत्कार केले, अगणित चमत्कार केले. आपण पाहतो काही मोजके जर पाहायला गेलं तर त्यानं जन्मांधळ्यांना बरं केलं, त्यानं लुळ्या पांगळ्यांना बरं केलं,
जे पक्षघाती होती त्यांना बरं केलं, कुष्ठरोग्यांना बरं केलं, त्यानं पाण्याचा द्राक्षारस केला, त्यानं जाहिरातच्या मुलीला मेलेल्यातून उठवलं, लाजाराला मृत्यूतून उठवलं. हे एवढे सगळे असे अनेक चमत्कार प्रभू श्रीकृष्णाने केले. पण त्यावेळेस एकदा तरी तो स्वर्गातून त्यानं साक्षी दिली का, हा माझा पुत्र आहे आणि ह्यानं हे सगळं केलेलं आहे? नाही. देवाच्या दृष्टीने ह्या गोष्टी काही एक नव्हत्या, पण देवाच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाची जर कोणती गोष्ट होती आणि ती या ठिकाणी साक्षी दिली. कधी स्वर्ग उघडला, कधी परमेश्वराने साक्षी दिली? ज्यावेळेस प्रभू श्रीकृष्णानं पाण्यानं बाप्तिस्मा घेतला. प्रियानो, आज मला तुम्हाला सांगायचं आहे, अर्ज म्हणून सांगायचं आहे, जर पिता पवित्र पिता आपल्या पुत्राविषयी बाप्तिस्मा घेतल्यानंतर अशा प्रकारची साक्षी देतो, याचाच अर्थ असा आहे की त्या बाप्तिस्म्याला किती महत्त्व आहे. बाप्तिस्मा, प्रभू श्रीकृष्णाने बाप्तिस्मा घेतला त्यावेळेस अशा प्रकारचे साक्ष स्वतः परमेश्वराने दिलेले आहे. आज प्रियानो, ज्या सर्वांनी तुम्ही पश्चाताप करून बाप्तिस्मा घेतला, तुमच्याबद्दल प्रभूची स्तुती असो. परंतु अजून ज्याने बाप्तिस्मा घेतलेला आहे, आज मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, जर पिता ह्या पाण्याच्या बाप्तिस्माला एवढं महत्त्व देतो, तर त्याचं महत्त्व तुम्हाला आणि मला समजणं आणि ते पाळणं तुमची आणि माझी ही गरज, अत्यंत नितांत गरज आहे. प्रियानो, या ठिकाणी बाप्तिस्मा घेतल्यानंतर स्वर्ग उघडला आणि 3 साक्षी दिल्या. तू माझा पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. तू माझा पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी काय आहे, संतुष्ट आहे. आणि काय म्हणतं, तू मला परमप्रिय आहेस. 3 गोष्टी, 3 साक्षी या ठिकाणी देतो. आज मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, काय तुमचा आणि माझा जगिक बाप, जगिक वडील, आमचे आई वडील आपल्याविषयी अशा प्रकारची साक्षी देतील? तू माझा पुत्र आहे. आपण त्यांचे लेकर आहोत म्हणून त्यांना अभिमान आहे. काय ते म्हणतात का की तुम्ही मला परमप्रिय आहात आणि तुमच्याविषयी मी संतुष्ट आहे? हे आपल्या आई वडिलांच्या विषयी झालं. आता आपण आपल्या मुलांच्या विषयी काय, आपण आपल्या मुलांच्या विषयी म्हणू शकतो, अगदी अभिमानानं म्हणू शकतो, तू माझा पुत्र आहेस, तुझ्याविषयी तू माझा परमप्रिय आहेस आणि तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. ह्या प्रश्नांची मला उत्तर नको, आज आपण स्वतःलाच उत्तर द्यायचे आहेत. आपला पिता आपल्याविषयी काय म्हणतो किंवा आपण आपल्या मुलाच्या विषयी काय म्हणतो? ज्यावेळेस प्रभू श्रीकृष्णाने बाप्तिस्मा घेतला त्यावेळेस स्वर्गातून अशा प्रकारची वाणी, हा माझा परमप्रिय पुत्र आहे. तर प्रियानो, आज तुमच्याबद्दल आणि माझ्याबद्दल तशा प्रकारची वाणी होणार नाही. तुमच्याबद्दल आणि माझ्याबद्दल तशा प्रकारची वाणी होणार नाही, पण निश्चितच स्वर्गात काहीतरी घडणार आहे. जगात इथं जरी काय दिसून आलं नाही, तर स्वर्गात निश्चितच घडणार आहे. आणि ते ते आपण या ठिकाणी वाचतो लूक 15:7. आणि या ठिकाणी शेवटच्या भागामध्ये बरं, त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 नीतिमानाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस तुम्ही आणि मी पश्चातापी अनुतप्त भग्न हृदयानं प्रभू श्रीकृष्णाचा स्वीकार करतो आणि पश्चाताप करा आणि बाप्तिस्मा घ्या म्हटला, ही जी आज्ञा आहे ते पश्चाताप करून ज्यावेळेस आपण बाप्तिस्मा घेतो, पाण्याने बाप्तिस्मा घेतो, तेव्हा स्वर्गात काय होतो? आनंद होतो, मोठा आनंद होतो. 99 नीतिमानांच्या पेक्षा आपल्यासाठी मोठा स्वर्गात आनंद होतो. प्रियानो, ही आनंदाची गोष्ट आहे. स्वर्गाला आनंदित करा. ज्याने अजून स्वर्गाला आनंदित केलेलं आहे, आज मला तुम्हाला सांगू द्या, आव्हान करूया, स्वर्गाला तुम्ही काय करा? आनंदित करा. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस प्रभू श्रीकृष्णाचं रूपांतर झालं त्यावेळेस त्या 2 गोष्टी सांगितल्या. हा माझा पुत्र आहे, त्याचं तुम्ही ऐका. हा माझा पुत्र आहे, त्याचं तुम्ही ऐका, असं परमेश्वराने सांगितलं या ठिकाणी. तर म्हणजे येशू ख्रिस्त हा त्याचा पुत्र आहे, त्याचं सांगितलं, आणि त्याच्यानंतर त्याचं तुम्ही ऐका. होय प्रियानो, आज परमेश्वर तुम्हाला मला हे सगळं, तो माझा पुत्र आहे, त्याचं तुम्ही ऐका. जो ते सांगतो आणि त्याप्रमाणे जर तुम्ही मी केलं तर त्यामुळे मिळणारे अनेक आशीर्वाद आहेत. आणि आज मला काही गोष्टींची काही उदाहरणं तुम्हाला द्याविषयी वाटतात. जर ऐकून आपण त्याप्रमाणे गेलं तर मिळणारे आशीर्वाद. आणि सगळ्यात पहिला चमत्कार जर प्रभू श्रीकृष्णानं कोणता केला असेल तर काना या ठिकाणी काय केलं? पाण्याचा द्राक्षारस केला. आणि या ठिकाणी काय आहे? मरिया येते आणि त्या सेवकांना म्हणते की हा काय सांगतो त्याप्रमाणे तुम्ही करा. आणि त्या सेवकाने कोणत्या प्रकारचा प्रश्न न करता, कोणत्या प्रकारची शंका कुशंका न, त्यानं सांगितलं पाणी भरलं आणि ते पाणी मुख्य अधिकाऱ्याला येऊन दाखव म्हटल्यानंतर तो चमत्कार आपल्याला ऐकलं आणि त्याप्रमाणे गेलं. कोणत्या प्रकारची शंका कुशंका न घेता, प्रश्न न करता त्यांनी काय केलं? ते सांगितलं त्याप्रमाणे केलं. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की मोठा चमत्कार झाला, पाण्याचा द्राक्षारस झाला. म्हणजे त्या ठिकाणी असणारी जी गरज होती, नितांत गरज होती, ती त्या ठिकाणी पुरवली गेली. त्याने त्या ठिकाणी काय केलेलं आहे? पुरवठा केला.
ऐकलं आणि त्याप्रमाणे केलं. त्याच्यानंतर दुसरं जर उदाहरण पाहायला गेलं तर पेत्राविषयी आपल्याला पाहायला मिळतं आणि पेत्राच्या विषयी लूक 5:5 आपण काय म्हणतो, शमौनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळे सोडतो. आपल्याला ही गोष्ट संपूर्ण माहीत आहे. त्या प्रभू येशू ज्यावेळेस त्याला म्हणतो की तुम्ही जा ते उजव्या बाजूला टाका, त्यावेळेस तो म्हणतो की आम्ही सारी रात्र सगळं हे चालून आलेलं आहे आणि आता आम्हाला काही एक मिळालेलं आहे, पण तू म्हणतोस म्हणून मी टाकतो. प्रियानो, तू म्हणतोस म्हणून मी टाकतो असं पेत्राचं वाक्य आहे. होय, आणि त्या टाकलं आणि तुम्हाला मला माहीत आहे कशा प्रकारचा मोठा घोळका त्यांना लागला आणि कशा प्रकारे त्यांना त्या ठिकाणी यश त्या ठिकाणी मिळालं आहे. होय प्रियानो, अपयशी असताना तो सांगतोय म्हणून त्याने केलं आणि मग त्या ठिकाणी त्याने काय झालंय, सुयश मिळालं. तसंच आज तुम्हाला मला तो म्हणतोय म्हणून तुम्ही भले कितीही प्रयत्न केले असले आणि परत परत पुन्हा जर तो तुम्हाला सांगतोय तर ते तुम्ही तू म्हणतोयस म्हणून, पेत्र म्हटलं तसं तरी करा, तू म्हणतोयस म्हणून मी हा परत प्रयत्न करतो. आणि निश्चितच मी तुम्हाला सांगू द्या जसं पेत्राला या ठिकाणी मोठं यश आलं, भरघोस यश आलं, त्यासारखं तुम्हाला आणि मला आल्याशिवाय राहणार आहे. त्याच्यानंतर आपण याईराची कन्या तिच्याविषयी आपण ऐकतो. याईर सिनागॉगचा म्हणजे जो अधिकारी होता, त्याची मुलगी आजारी, तो येतो म्हणतो माझ्या मुलीला बरं करा वगैरे. आणि मग आपल्याला माहीत आहे, आणि ते त्याच्या घरी जात असताना रस्त्यावर असताना त्याचे सेवक आले आणि ते काय म्हणाले की मास्तर तुम्ही काय करू नका, गुरुजींना त्रास देऊ नका, कारण मुलगी मरण पावलेली आहे. आणि हा निरोप द्यायचा, कारण तो जाहिराज आहे. तो जाहिराज काय होता की येशू ख्रिस्ताबरोबरच होता आणि हा निरोप तो जाहिराजला सांगत असताना येशू ख्रिस्तानं सुद्धा तो निरोप ऐकला. आणि या ठिकाणी एक मोठी गोष्ट आज मला तुम्हाला सांगावीशी होते. प्रियानो, जाहिराज बाप, जो दुःखी बाप, एकुलती एक मुलगी, 12 वर्षाची मुलगी, आणि असं असताना तिच्याविषयी ते येशू ख्रिस्ताला तो घेऊन जात असताना या ठिकाणी आपण पाहतो लोकांनी त्याला सांगितलेलं आहे की मुलगी मरण पावलेली आहे. काय त्या बापाची परिस्थिती झाली, मनस्थिती झाली असेल. परंतु त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, घाबरू नकोस, भिवू नकोस, विश्वास मात्र धरा. अहो, मेलेला निरोप आला घरातून तरी तुम्ही तो घाबरू नको, विश्वास धर. आज प्रियानो, आज माझ्या ऐकणाऱ्यानं कदाचित तुमची परिस्थिती काय असेल, तुमची कोणती तरी एखादी परिस्थिती, तुमच्या जीवनामधली परिस्थिती असेल, आर्थिक परिस्थिती असेल, व्यावसायिक परिस्थिती असेल, किंवा तुमच्या नात्यामध्ये, पतीपत्नीमध्ये असेल, आई वडील लेकरांच्यामध्ये असेल, कोणत्या प्रकारची समस्या असेल की जी समस्या तर संपली, खलास मेली, ती संपली आहे, अशी परिस्थिती असेल, तरी पण आज देवाचा सेवक करण्यात मला तुम्हाला सांगू द्या, अशा परिस्थितीत आज ख्रिस्त तुम्हाला म्हणत आहे, भिवू नकोस, विश्वास मात्र धर. आज प्रभू येशू ख्रिस्त तुमच्याशी बोलत आहे, भिवू नकोस, विश्वास मात्र धर. आणि प्रियानो, आपण पाहतो, तुम्हाला मला माहीत आहे, जरी तसा निरोप आला होता तरी त्यानं येशू ख्रिस्तावरती विश्वास, आपल्या सेवकांच्यावरती नाही पण येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला. आपण पाहतो की त्याला जिवंत त्याची मुलगी त्याच्या हातामध्ये मिळाली. पण असे आपल्याला बरेचसे उदाहरणं पाहायला मिळतात. आणखी मला सांगायचं वाटतं, ज्यावेळेस 10 कुष्ठरोगी प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतात आमच्यावरती दया करा, आणि मग प्रभू येशू त्यांना काय म्हणतो, तो शास्त्रभाग आपल्याला लोकसेवकाच्या 17व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतो. आणि त्यावेळेस प्रभू येशू त्यांना म्हटलं, त्याने त्यांना पाहून म्हटले, तुम्ही जाऊन स्वतःस याजकास दाखवा. मग असे झाले की ते जाता जाता शुद्ध झाले. हे ज्यावेळेस त्याने येशू ख्रिस्ताला हात मारले त्यावेळेस ते कुष्ठरोगी होते. त्यांचे कुष्ठरोग, त्यांचे कदाचित त्यांच्या हाताची बोटं सडलेली असेल, वेगवेगळ्या प्रकारे हे असेल. आणि अशा परिस्थिती ज्यावेळेस तो म्हणाले की तुम्ही जाऊन तुमच्या याचकाला दाखवा. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्तानं त्यांना सांगितलं, त्याने ऐकलं. आपण पाहतो की एक क्षणसुद्धा त्या ठिकाणी ते थांबले, परत त्याला विचारलं पण नाही. प्रभू पण त्याने सांगितले जाऊन याचकाला दाखवा म्हटलं, लगेच मागं पिछे बुड, आणि ते काय झाले, याचकाकडे जायला लागले. आणि पवित्र सांगतं जसं ते जायला लागले, जाता जाता ते काय झाले, शुद्ध झाले. म्हणजे येशू ख्रिस्ताने सांगितलं, त्याच्यावरती त्याने विश्वास ठेवला. या ठिकाणी ते बरे झाले नव्हते, या ठिकाणी ते शुद्ध झाले नव्हते, तरी त्याने विश्वास ठेवला आणि ते याचकाला दाखवायला निघाले आणि जाता जाता ते बरे. त्याचप्रमाणे कोणतीही परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये असू दे, आज तुम्ही देवाच्या वचनावरती, पवित्र शास्त्रावरती, ह्या वचनावरती विश्वास ठेवा आणि ते सांगतात त्याप्रमाणे विश्वास ठेवून तुम्ही पुढे जा. आणि निश्चितच मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कार्य केल्याशिवाय राहणार नाही. की काय आपण परमेश्वरानं जे आपल्याला सांगितलेलं आहे ते वचन, ते ऐकून ते आपण त्याचं पालन करत आहोत किंवा नाही, हे आज आपण पाहायला पाहिजे. आणि या ठिकाणी आता पुन्हा एक बार मला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या. मोशे डोंगरावरती होता, 40 दिवस परमेश्वराबरोबर होता
आणि खाली डोंगराच्या खाली पायथ्याला सगळं संपूर्ण इस्रायल राष्ट्र होतं आणि त्यांच्याबरोबर अहरोन मरियम आणि बाकीचे लोक होते. आणि या ठिकाणी डोंगरावरती परमेश्वरानं काय करत आहे, 10 आज्ञा किंवा कॉन्स्टिट्यूशन त्या ठिकाणी तो काय संविधान त्या ठिकाणी तो इस्रायल राष्ट्रासाठी देत आहे. आणि खाली त्याच वेळेस खाली काय होत होतं, लोक काय म्हणाले, निर्गम 32:1 मध्ये जर आपण वाचलं, मोशेला पर्वतावरून उतरण्यास विलंब लागला असे लोकांनी पाहिले तेव्हा ते अहरोनाभोवती जमून त्याला म्हणाले, उठ, आमच्या पुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनव, कारण आम्हाला मिस्र देशातून बाहेर आणणारा हा मनुष्य मोशे ह्याचे काय झाले हे आम्हाला कळत नाही. तेव्हा मोशे 40 दिवस वरती गेल्यानंतर लोक अस्वस्थ झाले आणि त्यांनी काय केलं, देव मागितला. आणि आपण पुढे जाऊन आपण पाहतो की अहरोनाने त्या ठिकाणी सोन्याचं वासरू तयार केलं आपल्याला पाहायला मिळतं. डोंगरावरती परमेश्वर बोलत आहे आणि त्या ठिकाणी मोशे देवाच्या सानिध्यामध्ये अगदी भांबावून गेलेला आहे. त्या ठिकाणी तो अगदी मग्न होऊन गेलेला आहे आणि त्या ठिकाणी परमेश्वराने त्याला काय केलं आहे, 10 आज्ञा आणि हे संविधान त्या ठिकाणी त्याला दिलेलं आहे. आणि डोंगराच्या पायथ्याशी काय चाललं होतं, या लोकांनी देवाचा, यहोवाचा धिक्कार केला, नाकार केला आणि त्याने काय मागितले, देव मागितले. हे जुन्या करारात झालं. नव्या करारामध्ये काय झालं, डोंगरावरती प्रभू ख्रिस्ताचं काय झालेलं आहे, रूपांतर झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी एलिया, मोशे आलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं बोलणं चाललेलं आहे. आणि तो नजारा हे पेत्र, योहान, याकोब पाहत आहेत. आणि तेवढ्यात अकस्मात काय झाली, स्वर्गातून वाणी झाली आणि परमेश्वर त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलत आहे आणि त्याने सांगितले की हा माझा पुत्र आहे, त्याचं तुम्ही ऐका. ह्या गोष्टी त्या डोंगरावरती होत आहेत. आणि या डोंगराच्या खाली काय होत आहेत, जे शिष्य ज्यांना अधिकार दिलेला, ज्यांना सामर्थ्य दिलेलं होतं, ज्याने त्याचा उपयोग केलेला, ते शिष्य आज या ठिकाणी काय झालं आहे, अटर फेल्युअर, त्यांना ते अपयश आलेलं आहे. आणि त्यांच्या अपयशामुळं या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं, हा जो मनुष्य होता, जो वडील होता, जो त्याला आपल्याकडे घेऊन आलेला होता, आपल्या पुत्राला घेऊन आला होता, त्याच्या मनामध्ये काय झालेलं आहे, मोठ्या विश्वासाला आलेला होता. परंतु या ठिकाणी त्याला काय झालं आहे, त्याची निराशा झालेली आहे. ते त्याला सैतानाला काढू शकले नाही. त्यामुळं काय झालेलं आहे, ह्याच्या मनामध्ये काय झालेलं आहे, एक संशय निर्माण झाला, एक अविश्वास किंवा एक संशय निर्माण झाला. तुमच्या माझ्या अविश्वासामुळं, तुमच्या माझ्या अपयशामुळं जे तुम्हाला मला पाहत आहेत, त्यांच्या जीवनामध्ये शंका, त्यांच्या मनामध्ये शंका, संदेह किंवा अविश्वास निर्माण होईल. काळजी घ्या प्रियानो. या ठिकाणी या शिष्यांच्या अपयशामुळं त्या वडिलांच्या अंतकणामध्ये एक अविश्वास आणि एक काय झाली, शंका निर्माण झाली. तर तुमच्या वागण्यामुळं, तुमच्या अपयशामुळं लोकांच्या जीवनामध्ये काय अविश्वास किंवा शंका निर्माण होऊ शकते. तुमच्या साक्ष ऐकून लोकांच्या जीवनामध्ये विश्वास निर्माण होतो का अविश्वास निर्माण होतो, हे तुम्ही आणि मी जाणून घेणं. पण आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आमच्यावर दया करा. आपल्या हातून काय होणे शक्य असेल तर आमच्यावर दया करा. अशा प्रकारे तो या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्ताला तो म्हणत आहे. असं म्हणायचं त्यानं धाडस कसं काय केलं, कारण त्याच्या मनामध्ये अविश्वास निर्माण झाला. आणि तो अविश्वास का निर्माण झाला, तर शिष्यांच्या अपयशामुळं, वागण्यामुळं, तुमच्या अपयशामुळं लोकांच्या मनामध्ये अविश्वास किंवा संदेह निर्माण होऊ शकतो. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची म्हणजे काय, की जसं मोशे पर्वतावरती देवाच्या सानिध्यात तो काय झाला होता, एकदम तल्लीन मग्न होऊन गेलेला होता. या ठिकाणी नवीन करारामध्ये पेत्र, योहान आणि याकोब त्यांची काय परिस्थिती, की प्रभू ख्रिस्ताचं रूपांतर, मोशे आणि एलियाचं येणं आणि देवाची वाणी होणं, ह्या सर्वामध्ये ते भांबावून गेले होते. ते पण त्या ठिकाणी अगदी मंत्रमुग्ध झालेले होते. अशा परिस्थिती आपण दोन्ही ठिकाणी आपण या ठिकाणी पाहत आहे. आणि आज ख्रिस्ती मंडळांमध्ये, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये अशाच प्रकारचे 2 ग्रुप आपल्याला पाहायला मिळतात. जसं डोंगरावरती मोशे, जसे या ठिकाणी पेत्र, योहान आणि याकोब तल्लीन अगदी मग्न होऊन गेले होते, तसंच आज अशा पुष्कळशा मंडळ्या आपल्याला पाहायला मिळतील, अशी चर्चेस पाहायला मिळतील की ते त्या मंडळ्या देवाच्या सानिध्याने काय झालेल्या आहेत, भरून गेलेल्या आहेत. देवाचं सानिध्य त्या ठिकाणी भरून गेलेलं आहे. तुम्ही ज्या मंदिरामध्ये गेला तर तुम्हाला लगेच जाणून घ्या, देवाचं मंदिर हे देवाच्या सानिध्याने भरलेलं आहे. एवढंच नाही, त्यांची स्तुती आराधना जर आपण पाहिली तर आपल्याला काय दिसतं, की ते आत्म्यानं आणि खरेपणानं अशा प्रकारची त्या ठिकाणी स्तुती आराधना होती. त्या ठिकाणी देवाचं वचनाची जी सेवा होती, ते वचन जे सांगितलं जाते अधिकारानं, सामर्थ्यानं सांगितलं जातं. आणि अशा प्रकारच्या काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच वेळेस आणखीन जर आपण पाहिलं, आणि एवढंच नाही, त्या ठिकाणी मोठे मोठे चिन्हे चमत्कार घडत आहेत, लोकांची तारणं घडत आहेत, असे आपण अशा मंडळ्या पाहतो. पण आणि असेही काही आहेत की ते अगदी अशाही काही मंडळी आहेत, असेही काही विश्वासणारे आहेत, ते अगदी मोनोटोनस, म्हणजे अगदी तेच
रूढी परंपरा प्रमाणे चाललेलं अगदी तेच त्या ठिकाणी आहे. देवाचा संदेश देखील अधिकाराने किंवा सामर्थ्याने असा दिला जात नाही. कोणत्या प्रकारची चिन्हे चमत्कार नाही, लोकांची तारण होत नाही, कोणत्या प्रकारचे त्या मंदिरामध्ये संजीवन किंवा चैतन्य आहे असं त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. आणि हे अशा मंडळामध्ये एखादा जर अविश्वासणारा आला, त्याने जर पाहिलं तर त्याच्या मनामध्ये कशा प्रकारे विश्वास पैदा होणार आहे. तर ते पाहून लोकांच्यामध्ये जे विश्वासानं आलेले असेल त्यांच्या मनामध्ये सुद्धा शंका आणि अविश्वास निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज मला तुम्हाला विचारावंसं वाटतं, कोणत्या गटामध्ये तुम्ही आहात की जे पर्वतावरचा डोंगरावरचा मंत्रमुग्ध झालेला सानिध्यात गुंग झालेला तो अनुभव तुमचा आहे का? तुमचा मोनोटोनस जसं तसं अगदी नेहमी चालतं तेच त्याचप्रमाणे रूढी प्रमाणात चाललेलं आहे, ज्या ठिकाणी कसल्या प्रकारचं जीव नसल्यासारखं निर्जीव असल्या प्रकारची सहभागिता आहे किंवा फेलोशिप आहे, ह्याच्यात तुम्ही कोणत्या ह्याच्यामध्ये मोडता, कोणत्या ह्याच्यामध्ये तुम्ही आहात हे तुम्ही परीक्षण करा. आणि आज मला तुम्हाला सांगू द्या, देवाचा सेवा करण्याचा प्रियानो डोंगरावरचा अनुभव तुमचा असू द्या. जेव्हा प्रभू श्री ख्रिस्त त्या पित्याला म्हणतो, जर येशू त्याला म्हणाला शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. विश्वास बाळगणाऱ्याला काय आहे? सर्व काही शक्य. म्हणजे याचा अर्थ जर तू विश्वास धरशील तर काय होणार आहे? सगळं दुसरी गोष्ट काय होणार आहे? त्याचा रिझल्ट काय होणार आहे? सर्व गोष्टी तुला शक्य आहे. म्हणून विश्वास हा फार महत्त्वाचा आहे. विश्वास जर तुम्ही आणि मी विश्वास धरला तर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी काय आहे? सर्व काही शक्य आहे. आणि ज्यावेळेस असं म्हटल्याबरोबर मुलाचा बाप डोळ्यात आसवे आणून मोठ्याने म्हणाला, प्रभूजी माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालवून टाका. प्रभूजी माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालून टाका. आज प्रियानो, जसा हा पिता ओरडला, ज्यामुळे विश्वास मात्र धर असं म्हटला तो ओरडला, प्रभूजी माझा विश्वास आहे. आज ही वेळ आहे प्रियानो, आज ही वेळ आहे तुम्ही आणि मी ही ओरडण्याची. होय प्रभूजी माझा विश्वास आहे आणि माझा अविश्वास घालवून टाक. आज एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या निदर्शनास मला आणून द्यायची आहे. विश्वासणाऱ्यांच्यामध्ये असणारा अविश्वास, विश्वासणाऱ्यांच्यामध्ये असणारा अविश्वास. आणि आज ह्या गोष्टीला तुम्ही आणि मी, आम्ही सर्वजण काय आहोत, हे सर्व ह्या गोष्टी तुम्हाला आणि मला लागू होतात. विश्वासणाऱ्यांच्यामध्ये असणारा अविश्वास, ह्याच्याविषयी आता काही उदाहरणं मला तुम्हाला द्याविषयी वाटतात. विश्वासणाऱ्यामध्ये असणारा अविश्वास. तर पहिले उदाहरण जर पाहायला गेलं, पेत्र काय होतो? पाण्यावरून चालतो. तुम्हाला मला माहिती आहे, ज्यावेळेस पेत्र आणि हे सगळे सर्व 12 शिष्यांना प्रभू समुद्रावरून पलीकडे जावं म्हटल्यानंतर ते मोठं वादळ येतं. आपल्याला माहीत आहे की 12 शिष्य होते आणि प्रभू श्री ख्रिस्त पाण्यावरून चालत येतो. आणि ज्यावेळेस त्यांना पडतं की हा प्रभू श्री ख्रिस्त आहे समजतं, त्यावेळेस पेत्र काय म्हणतो, प्रभूजी मला मी तुमच्याकडे येऊ का? आणि मग मी येऊ का म्हटल्यानंतर प्रभूजी ये म्हटल्यानंतर लगेचच पेत्र त्या उसळणाऱ्या लाटांच्या वरती, त्या वाऱ्यावरती तो काय झाला, त्या बोटीतून खाली उतरून त्या पाण्यावरती चालवला. काय हो, त्या बाकीच्या 11 जणांचा त्याच्या ख्रिस्तावरती विश्वास नव्हता, त्यांचा विश्वास होता. त्यांनी सर्व सुचवलं, सर्व काही त्यांचं होतं. परंतु या ठिकाणी आपल्याला पाहतो एकच असा होता की जो पाण्यावरती चालला, की ज्यानं आपला विश्वासाची पराकाष्ठा केली, ज्यानं आपला विश्वास काय आणला? कृतीत आणला. म्हणून ते अविश्वास होते का 11 जण? नाही, परंतु त्या विश्वासामध्ये असणारा त्यांचा तो काय आहे? अविश्वास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि जरी सर्व सुचवलं, सर्व काही केलं असलं तरी त्या ठिकाणी तो त्यांचा विश्वास कृतीत आणू शकले नाही. म्हणून ते काय झाले? पाण्यावरती चालू शकले नाही. त्याचप्रमाणे आपण जर पुढं जाऊन जर काही उदाहरण जर पाहायला गेलं तर आपल्याला पाहायला मिळतं, तुम्ही आणि मी विश्वासणारे, आपल्या सर्वांचा विश्वास आहे. दैवी आरोग्यावरती विश्वास आहे. त्याला बसलेल्या फटक्याने तुम्हाला मला आरोग्य प्राप्त झालेलं आहे असा आमचा विश्वास आहे, अतूट विश्वास आहे, त्या आपण अनुभवलेला आहे. परंतु तेच जर आपण पुढे जाऊन जर पाहिलं, आपलं आजारी असणारं, डगमगणारं अशा प्रकारचं किंवा तुटलेलं लग्न किंवा आपलं लग्न किंवा संसार पुन्हा जोडला जाईल ह्याच्यावरती आपला विश्वास नाही. बुडलेला व्यवसाय तो पुन्हा तो सुधारेल, पुन्हा तो सावरेल ह्याच्यावरती आपला विश्वास नाही. आपलं तुटलेलं घर, तुटलेलं स्वप्न, हे पुन्हा तो आपलं साकार करेल, बरं करेल ह्याच्यावरती आपला विश्वास नाही. पण शारीरिक आरोग्यावरती आपला चांगला विश्वास आहे. यहोवा यिरे तो पुरवठा करणारा परमेश्वर आहे, ह्याच्यावरती आपला विश्वास आहे. आणि विश्वास आहे की तो आर्थिक गरजा आपल्या पुरवायला तो समर्थ आहे असा आपला विश्वास आहे. परंतु ज्यावेळेस
आपल्याला नोकरी पाहिजे, तो नोकरी देईल ह्याच्यावरती आपला विश्वास नाही. आपल्याला आपण जीवनसाथी शोधतो तेव्हा तो आपल्याला जीवनसाथी देईल ह्याच्यावरती आपला विश्वास नाही. आपल्याला एखादं नवीन घर मिळेल, नवीन गाडी मिळेल ह्याच्यावरती काय नाही आपला विश्वास. ते तो आपला पुरवठा करेल ह्याच्यावरती काय नाही आपला विश्वास नाही. नव्या करारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं याकोबाचं पत्र 2 अध्याय 26 वचनामध्ये, म्हणून जसे शरीर आत्म्या वाचून निर्जीव आहे तसा विश्वास ही क्रिया वाचून निर्जीव आहे. विश्वास ही क्रिया वाचून निर्जीव आहे. भले तुमचा डोंगरा एवढा मोठा जरी विश्वास असला तर तो विश्वास जर कृतीत नाही तर तो काय आहे, निर्जीव आहे. शेवटी प्रियानो, बंद करत असताना निष्कर्ष कन्क्लुजनमध्ये पाहायला गेलं तर प्रियानो, आज महत्त्वाची गोष्ट आहे. शिष्य अपयशी झाले, तुम्ही अपयशी होऊ नका. मुलाचा पिता म्हणाला, प्रभूजी माझा विश्वास आहे. आज आपणही म्हणूया, ओरडून म्हणूया, प्रभूजी माझा विश्वास आहे. दुसरी साक्ष, तो पिता म्हणाला, माझ्या अविश्वासाला मदत करा, माझ्या अविश्वासाला मदत करा. आज तुम्ही मी हीच तुम्हाला आणि मला विशेष ही प्रार्थना करण्याची गरज आहे. आमच्या अविश्वासाची आम्हाला मदत कर, असं आज तुम्ही आणि मी आज म्हणूया. आणि चौथी गोष्ट, तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला सर्व काही शक्य असेल. जर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला सर्व काही शक्य आहे. आपण नतमस्तक होऊया. सर्वसमर्थ सत्ताधारी प्रभू येशू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि तू स्तुती समर्पण करतो. या विशेष प्रिय प्रभू, आज जे आम्ही वचन तो आम्हाला जर तू विश्वास धरशील तर तुला सर्व काही शक्य आहे. जर विश्वास बाळगशील तर तुला सर्व काही शक्य आहे. होय प्रभू, आज ह्या वचनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देऊन प्रभू, आज आम्ही तुझ्या चरणाची प्रार्थना करतो, विनंती करतो. ह्या पित्याप्रमाणे पिता म्हणाला आणि ओरडला, होय प्रभूजी माझा विश्वास आहे. आज आम्ही ओरडतो आणि असं म्हणतो, होय पित्या आमचा विश्वास आहे आणि आमच्या अविश्वासाला सहाय्य कर, मदत कर. होय प्रभू, आमच्या अविश्वास आहे जो आमच्यातला अविषय आहे त्याचं सहाय्य कर, आम्हाला मदत कर आणि त्या अविश्वासातून आम्हाला विश्वासू कर, अशी आम्ही तुझ्या चरणाची प्रार्थना आणि विनंती करतो. आणि प्रिया, होय प्रभू, तो पिता आनंदाने आपल्या बरं झालेला, रोगमुक्त झालेला, बधीर आत्म्यातून मुक्त झालेला असं मुलाला तो चांगला घेऊन गेला. होय प्रभू, तोच आशीर्वाद आज आम्हाला दे, अशी आम्ही तुझ्या चरणाची प्रार्थना आणि विनंती करतो. राजा विशेष प्रभू, आज तुझ्या सेवेकडे मी तुझ्या चरणाची प्रार्थना करताय, विनंती करतो. हे माझ्या ऐकणारे बापा, ज्या सर्वांच्या कानापर्यंत बापा हे वचन जाणार या प्रवाशांच्यासाठी प्रार्थना करतो. म्हणतो आज जर असे कोणी असेल मुखबधीर दुरात्म्यानं पिछाडलेले असे असं जर कोण असेल तर आज त्या व्यक्तीविषयी मी प्रार्थना करतो. आणि जो मुखबधीर दुरात्म्याने त्याला धरले, त्या मुखबधीर दुरात्म्याला आज मी येशू ख्रिस्ताच्या नावात बांधतोय. येशूला ठमकातून हाकलून निघून शांत देतो आणि अक्षराला प्रभू त्या व्यक्तीला तू मुखबधीर आत्म्यापासून मुक्त केलंस, ऐकल श्रवणशक्ती दिलीस, बोलण्याची शक्ती दिलीस, याबद्दल धन्यवाद देतो. अंतस्तुती समर्पण करतो. आणि हो दे ख्रिस्ता, तुझ्या नावाचा गौरव. एवढंच नाही प्रभू, जर कोणी असे असतील की प्रभू ज्यांचे कौटुंबिक जीवनं, वैवाहिक जीवनं तुटलेली असतील, अशाची ती पुन्हा जोड, अशी प्रार्थना करतो, विनंती करतो. जे शारीरिक व्याधीमध्ये आहेत त्यांना तू स्पर्श करून त्यांना तू पूर्ण बरं कर, अशी मी प्रार्थना करतो, विनंती करतो. आणि विशेष दर प्रभू विश्वासणाऱ्यांच्यासाठी प्रार्थना करतो. ज्या विश्वासणाऱ्यांच्यामध्ये अविश्वास आहे त्या अविश्वासाविषयी प्रार्थना करतो. मदत कर, त्यांचं सहाय्य कर, मदत कर जा, आणि त्या अविश्वासातून बाहेर येऊ जा, पूर्ण विश्वास होतील असं तू कर आणि केलंस. याबद्दल धन्यवाद देतो. अंत्यस्तुती सवड करतो. पुन्हा एक बार सर्व मान, सर्व महिमा, सर्व गौरव तुला देतो. आणि प्रभू, आजच्या अभिवचनामध्ये जर तू विश्वास धरशील तर सर्व काही तुला शक्य आहे म्हणणार देवा. आज आम्ही तो वचन स्वीकारून बापा ते कृतीत आणण्यासाठी लागणारी कृपा दे आणि दिलीस. याबद्दल धन्यवाद देतो. अंत्यस्तुती सवड करतो. विशेष बाबा आज यायला विशेष बाबा जे बाबतीस पाण्याच्या बाबतीस मला जे तू महत्त्व देतोस राजा, ते महत्त्व जाऊन बाबा प्रभू, आम्ही ज्याने बाबतीस घेतला नाही अशासाठी प्रार्थना करतो, विनंती करतो. प्रभू, त्यांना तू कृपा दे राजा, की त्याने बाबा हे तुझं वचन, तुझी आज्ञा पाहण्यासाठी त्यांना कृपा दे, अशी प्रार्थना आणि विनंती करतो. आणि त्याच्या प्रकारचा आशीर्वाद दिलास. याबद्दल धन्यवाद देतो. अंतस्तुती सवय करतो. पुन्हा एक बार सर्व मान, सर्व महिमा, सर्व गौरव तुला देतो. प्रार्थना ऐकलीस, प्रार्थना उत्तर दिलंस, याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देत, स्तुती सवय करत आभार प्रदर्शन सहित ही प्रार्थना प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये केली म्हणून एक पित्या. आमेन, आमेन, आमेन. आणि त्या देवबापाची प्रीती, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांच्या बरोबर, देवाच्या सर्व प्रिय लेकरांच्या बरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन.